तर राजन साळवी यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर शिवसेनेकडून प्रतिक्रिया समोर आलेली आहे। खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी खोके सापडले असं म्हणत साळवींवर झालेल्या कारवाईवर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया समोर येते। सगळीकडे धाडी पडताय, कोणाकडे नोटा सापडताय। आता खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी खोके पडताय, सापडताय, त्याचा आमचा काय दोष आहे? हे कारवाई करणं, हे करणं जसं अधिकाऱ्यांना माहीत असलं तर त्या ठिकाणीच ट्रॅप होतो। जिथे नकली विषय आहेत ते बाहेर आले तर गुन्हे होणारच, दाखल होणारच ते। खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी खोके सापडले, गुलाबराव पाटील यांची राजन साळवी यांच्यावर टीका।